हवामान विषयक खाजगी संस्था स्कायमेटनं 2025च्या मॉन्सून हंगामासंदर्भात आपला अंदाज जाहीर केला। यंदा पाऊस सामान्य ते थोडासा जास्त स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे। जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये देशभरात 103% पाऊस होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रावर वरुण राजाची कृपा राहणार आहे। मुंबईसह महाराष्ट्राला सध्या उन्हाचे चटके बसत असले तरी यावर्षी पावसाळा मात्र दमदार होणार आहे। जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्रात येणाऱ्या उधाणामुळे 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। राजस्थानमधील बाडमेरचे तापमान 45.6 अंशांवर गेले, तर राज्यात 3 दिवस कडक उन्हाचे असतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह देशातील 9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र बहुतेक ठिकाणी पारा 40शी पार गेलाय, तर मुंबईसह किनारपट्टी भागात तुलनेने कमाल तापमान कमी आहे। मुंबईत 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून आज मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। कमाल तापमान 35शी पार असल्याने मुंबईत उन्हाचा तडाखा कायम आहे। सांताक्रूज वेधशाळेमध्ये मंगळवारी 36 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलंय। पुणे आणि उपनगर परिसरामध्ये कमाल तापमानात सतत वाढ होते आहे। गेल्या 3 दिवसांपासून कमाल तापमान सरासरी 41 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावलंय, पण पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। राज्यात सलग 3ऱ्या दिवशीही विदर्भ, मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40शी पार गेलाय। कमाल सरासरी तापमानात किमान 1 ते 4 अंशांची वाढ दिसून येते। राज्यात सर्वाधिक तापमान अकोला इथं 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय। थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं लोणावळा शहरात उष्णतेची लाट पसरली आहे। लोणावळा शहराचा पारा थेट 40 अंश सेल्सिअसवर गेलाय, त्यामुळे पर्यटकांनी देखील यावर्षी लोणावळ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। निश्चितपणे याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना देखील बसतोय। मुंबई आणि परिसरातील सीएनजी ग्राहकांना आता खर्चाचा फटका बसणार आहे। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत किलोमागे 1.5 रुपयांची वाढ केली आहे। गेल्या काही दिवसातील जागतिक घडामोडींमुळे सोनं आणि चांदीचे दर सातत्याने बदलत आहेत। सराफ बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 91,000 रुपये होता। गेल्या 4 दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2,400 रुपयांची घसरण झाली आहे। मध्य रेल्वे उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता 30 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे। त्यापैकी 24 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आदिलाबाद मार्गावर धावणार आहेत, तर भिवंडी, सांकराई आणि खडगपूर, ठाणे या दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत। एसटी महामंडळाने मोठी घोषणा केली आहे। राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुटीच्या हंगामात मुंबई आणि उपनगरातून गावाला जाणाऱ्या प्रवाशांकरता विशेष गाड्यांचं नियोजन केलंय। नियमित गाड्यांबरोबर 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। प्रवाशांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आलाय। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदाच्या उन्हाळी सुटीच्या हंगामात मुंबई आणि उपनगरांमधून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांकरता विशेष नियोजन केलंय। उन्हाळी सुटीच्या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 19 अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलाय। मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, उरण आणि पनवेल या आगारांमधून जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत। सध्या सर्वत्र घिबली फोटोचा ट्रेंड सुरू आहे, मात्र घिबलीमुळे अनेकांचं बँक खातं रिकामं होऊ शकतं। घिबली स्टाईल करण्याकरता अनेक जण फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा ठिकाणी आलेल्या लिंक ओपन करतायत आणि या लिंक क्लिक करता सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक अडकणार आहेत। मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर आणि दिल्लीसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नागपूर आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे।
मध्य रेल्वेवर मेमोची संख्या वाढवावी तसंच दिवा वसई लोकल सेवा सुरू करण्याची मागणी वसई दिवा मार्गावरील प्रवाशांनी केली आहे। याबाबत पालघर जिल्हा परिषद सदस्यांनी मध्य रेल्वेकडे ही मागणी केली। निवेदनही या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे। स्टॅम्प पेपर पाठोपाठ आता फ्रँकिंगचं शुल्क 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आलंय। काही दिवसांपूर्वीच स्टॅम्प पेपरचं शुल्क वाढवण्यात आलं होतं। आता फ्रँकिंगचं शुल्क दुपटीनं वाढवल्यानं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे। आपलं सरकार पोर्टलच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आपलं सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जातात। या सेवा सुविधा गेल्या 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान पूर्णपणे बंद असणार आहेत। या कालावधीमध्ये आपलं सरकार पोर्टलची जी काही नियमित देखभाल दुरुस्ती होणार आहे। सरकारनं चालू कापूस हंगाम 2024-25 मध्ये 31 मार्चपर्यंत किमान आधारभूत किमतीनुसार 100 लाख गाठी म्हणजेच 525 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे। तेलंगणामध्ये सर्वाधिक 40 लाख गाठींची खरेदी करण्यात आली। अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकीटं फुल झाली आहेत। 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेनं झेपावणार आहे। राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून हरताळ फासण्यात आला। उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 7 ते 11:15 पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश असतानाही धाराशिव जिल्ह्यातील शाळा सकाळी 7 ते 12:30 पर्यंत भरवल्या जात आहेत। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कार्ला मळवली या मार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे त्वरित पथदिवे लावण्याची मागणी केली जाते। सांगलवाडीच्या महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची जयंती बैलगाडा शर्यत भरवण्यात आली। या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोल्याचा राजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बैजानं मैदान मारलं। 1.25 लाखांचं बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सोलापुरात विजेच्या धक्क्यानं शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय। घराच्या छतावर जात असताना वायरचा करंट लागल्यानं मुलीचा जीव गेला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। पाटण तालुक्यातील बनपुरी इथल्या श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेकरता आलेल्या मानाच्या सासनकाठीला ग्रामस्थांनी मालकांनी परंपरेनुसार निरोप दिला। या निरोपानेच यात्रेची सांगता होत असून नाईकबा डोंगर माथ्यावर आता पुढील 5 रविवारी भाविकांची गजबज बघायला मिळणार आहे। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या सानिध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गजर करत भाविक भक्तीत दंग झाल्याचं बघायला मिळालं। ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांचं नाव आल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा दिला होता। त्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनातील वाद पेटलाय। कायद्यानुसार जी कारवाई असेल ती मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आत कारवाई करू नका अशी मागणी करण्यात येते। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या 3 जिल्ह्यांमधील गावांना 83 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो। टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू करण्याचं नियोजन केलंय। तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 8 गावं 5 वाड्यांना 12 टँकरनं पाणीपुरवठा होतोय। वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झाल्यामुळे देहू देवस्थानच्या वतीनं विठ्ठल रखुमाई आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली। त्याचबरोबर 150 किलो द्राक्षांची आरास करून सजावट देखील करण्यात आली। श्रीरामनवमी उत्सव कालावधीत साधारणतः 2.5 लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। या कालावधीत 4,26 लाख इतकी देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर साई प्रसादालयाद्वारे 1,61,000 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून लातूरमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद भरवण्यात आली। यावेळी शक्तीपीठ रद्दचा नारा देण्यात आला। या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते। हा महामार्ग करण्यामागे फक्त अर्थकारण असून यामागे काही राजकीय नेते आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टींनी केला। मळवलीच्या पाटण गावातील काही तरुणांनी माणुसकीचं दर्शन घडवत 150 फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे जीव वाचवले।
जीवदान त्याला दिलंय। काही धाडसी तरुणांनी स्वतः विहिरीत उतरून कुत्र्याचे प्राण वाचवले। जळगावच्या भडगाव शहरात 350 वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामांचा रथोत्सवाची कामदा एकादशीच्या मुहूर्तावर भव्य सुरुवात करण्यात आली। यावेळी भव्य दिव्य असा श्रीरामांचा रथ उत्सवाची मिरवणूक काढण्यात आली। मावळ तालुक्यातील परंदवाडी इथं कासवाची 22 अंडी आढळली आहेत। एका नर्सरीमध्ये ही अंडी आढळून आली आहेत। वन विभागानं अंडी रेस्क्यू केल्यानंतर कृत्रिमरित्या कासवांची अंडी उबवल्यावर यातून 20 कासवांची पिलं बाहेर आली आहेत, तर 2 अंडी नापीक निघाली। विविध योजनांमधील राज्यातील घरकुल लाभार्थ्यांमध्ये 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या निर्णयासह राज्याच्या वाळू रेती निर्गती धोरणास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली। नदी खाडीपात्रातील वाळू रेतीचं उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन विक्री डेपो पद्धतीऐवजी लिलाव पद्धतीनं करण्यात येणार आहे। राज्यात वाळू उपशासाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आलं। वाळू रेतीचं उत्खनन आणि साठवणूक व ऑनलाईन विक्री करण्याऐवजी यापुढे लिलाव पद्धतीनं करण्यात येणार आहे। लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटातील 10% वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांकरता 5 ब्रासपर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अंगणवाडीमध्ये पूर्वीप्रमाणेच पाकिटबंद आहार वाटप करावा, तसंच फेस रेकग्निशन प्रणालीमधील अडचणी दूर कराव्यात आदी मागण्यांकरता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं 1 दिवस धरणं आंदोलन केलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्यानं कर्मचाऱ्यांना देण्याइतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही। त्यातच एसटी बँकेला 40 कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्यानं एसटी प्रशासन बुचकळ्यात पडलं। अमेरिकेनं लागू केलेल्या आयात शुल्क व्यवस्थेमुळे भारताचा लाभ होण्याची चिन्ह असून महाराष्ट्रात गुंतवणुकीकरता अनेक बडे उद्योजक रस दाखवतात। तर ही गुंतवणूक महाराष्ट्रातील मागास भागात जावी याकडे लक्ष दिलं जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। जायका, IBRD, ADB अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याकरता राज्य शासनानं नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जाकरता प्रस्ताव सादर करता येणार नाही। तसंच कर्ज घेताना वित्तीय तुटीच्या प्रमाणात कर्ज घेण्याचं बंधन करण्यात आलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं मूळ जागा मालक चंद्रसेन खिरारे यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेत चर्चा केली। हॉस्पिटल उघडण्याकरता जागा दिली याचा पश्चाताप होतोय असं मत खिरारे कुटुंबियांनी मांडलं। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 22 कोटी 6 लाख रुपयांचा थकीत मिळकत कर भरण्याकरता पुणे महापालिकेनं नोटीस बजावली आहे। 2 दिवसांमध्ये थकबाकी न भरण्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा पालिकेनं दिला आहे। नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम शमीम खानची आता सायबर पोलीस चौकशी करणार आहेत। प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयानं फहीम खानचा 2 दिवसांकरता PCR मंजूर केलाय। दरम्यान नागपूर हिंसाचार प्रकरणी कोणी भडकवणारे मेसेजेस किंवा व्हिडिओ व्हायरल केले याबाबत फहीम खानची सखोल चौकशी होणार आहे। राष्ट्रपुरुषांचा अवमान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश DV कश्यप यांच्यासमोर सोमवारी कोरटकरच्या अर्जावर सुनावणी झाली होती। त्यामुळे आजच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कोरटकरला जेलमध्येच राहावं लागणार की जामीन मिळणार याबद्दल उत्सुकता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे। या प्रकरणात सामील असलेला एक मोस्ट वॉन्टेड आरोपी सापडलाय। पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे। झिशान अख्तरच्या गँगमधील 2 जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। यातील झिशान अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सामील आहे। महात्मा फुले यांच्या जीवनावर हिंदीमध्ये चित्रपट येतोय। सत्य परिस्थिती आणि खरा इतिहास चित्रपटातून दाखवत असतील तर त्याचं महाराष्ट्रात संरक्षण आणि स्वागतच करू। महाराष्ट्राला खऱ्या इतिहासाची गरज आहे अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी दिली। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।